हॅलो एव्हरीवन, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. आजचा आपला टॉपिक आहे बॉड मास. ठीक आहे, व्ही बॉड मास. बॉड मास काय असते? व्ही म्हणजे विनेकुलम, बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, ज्याला आपण चहाची मराठी भाषेत म्हणतो. ठीक आहे, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. ठीक आहे, काय करायचं आहे की हे जे ऑपरेशन आपण ऑपरेशन म्हटलं होतं तुम्हाला, कुठले? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. हे ऑपरेशन एकाच गणितात आले तुम्हाला, एकाच उदाहरणात हे चारी पण ऑपरेशन आले तुम्हाला. आता पहिलं ऑपरेशन कुठलं करायचं आहे? पहिलं ऑपरेशन डिव्हिजनचं करायचं आहे, दुसरं मल्टिप्लिकेशन आहे. या दोनापैकी कुठलं पण करू शकते, याची सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता. काय म्हटलं मी तुम्हाला, एकाच एक्झाम्पलमध्ये ॲडिशन पण करायचं आहे, सबट्रॅक्शन पण करायचं आहे, मल्टिप्लिकेशन पण करायचं आहे आणि डिव्हिजन पण करायचं आहे. तर तुमचं सिक्वेन्स काय राहील? पहिले काय करायचं आहे त्या एक्झाम्पलमध्ये डिव्हिजन म्हणजे पहिले भागाकार करायचा. या पद्धतीने पहिले भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची, नंतर काय करायची? वजाबाकी. हे आपले ऑपरेशनचे पार्ट झाले. ऑपरेशन कुठल्या पद्धतीने करणार? पहिले आपण काय करणार? भागाकार, दुसरं काय करणार? गुणाकार. नंतर या दोघांची सिक्वेन्स काय होऊ शकते? चेंज करू शकता. म्हणजे पहिले सबट्रॅक्शन नंतर ॲडिशन, किंवा पहिले ॲडिशन किंवा नंतर सबट्रॅक्शन. इट डज नॉट मॅटर, बट the matter is these two things, what? division and multiplication. कळलं तुम्हाला? आता यापूर्वी काय लिहिलं आहे? विनेकुलम म्हणजे बी म्हणजे ब्रॅकेट आणि ओ म्हणजे ऑफ. विनेकुलम म्हणजे अशी लाईन राहतात. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. सपोज 2 + 3 + 4 गुणिला 5, पण हे असं विनेकुलम, यालाच काय म्हणतं? विनेकुलम. तर आता याच्यानंतर हे बेरीज आहे आणि हे काय? गुणाकार आहे. आपल्याला माहीत नसतं तर आपण काय करायचं? पहिले गुणाकार करायचो 4 × 5, पण तसं नाही करायचं. पहिले काय कशाला सॉल्व करायचं? विनेकुलम. याला सॉल्व करा पहिले. याचं काय येणार? 2 + याच्यात काय प्लस आहे म्हणजे किती होणार? 7 होणार. नंतर काय? गुणाकार. ठीक आहे, नंतर 2 + 35 आणि हे किती? 2 किती? 37. मी काय केलं? पहिलं हे वालं केलं विनेकुलम. फर्स्ट काय येणार? विनेकुलम. नंतर काय केलं? विनेकुलम सॉल्व झाल्यानंतर नंतरची साईन कुठली येत आहे? मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन केलं, ॲडिशन नाही केलं, मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे, तर विनेकुलम कळालं तुम्हाला काय असते. आता ब्रॅकेट. ब्रॅकेट काय असते? ब्रॅकेट बघा. आता ब्रॅकेट 4 + 3 × 7 - 2 डिवायडेड बाय, किंवा प्लस करा, +4. आता बघा, पहिले काय करायचं आहे? ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट सिक्वेन्स. आता पाहिजे 4 + 3 नको करा. पहिले काय आहे? पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेट करा 4 + 3. आता इथं काहीच साईन नाही म्हणजे काय असते? मल्टिप्लिकेशनची साईन असते. नंतर इथे 5, नंतर काय येणार? +4. आता कुठलं साईन सॉल्व करणार तुम्ही? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन येतं, हे ॲडिशन आणि हे ॲडिशनवालं झालं. पहिले मल्टिप्लिकेशन. हे किती होणार? 3 × 5 15. 15 + 4. आता काही पण करू शकता. हे किती? 19. 19 4 23. कळलं? पहिले काय करायचं? ब्रॅकेट करायचं आहे. ब्रॅकेट झाल्यानंतर सिक्वेन्स तुम्हाला हेच ठेवायचं. पहिले विनेकुलम दिसलं, विनेकुलमला ब्रॅकेट दिसलं, पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. नंतर ऑफ. ऑफचं काय असते बघा, उदाहरण घेऊ आपण समोर. ठीक आहे, %% ऑफ, नाही तसं नको करा.
10 गुणिला 20% ऑफ 500 प्लस 7 काय म्हणताय 10 इंटू 20% ऑफ 20% ऑफ 500 तर काय ना 10 गुणिला 20%ला काय लिहू शकतो 1/5 गुणिला 500 प्लस 7 ठीक आहे पर्सेंट 20%ला काय कन्वर्ट केलं मी 1/5 मी तुम्हाला सांगतोय समोर ठीक आहे सर्व काही काय येणार मग काटल्याने इथं 100 गुणिला 10 प्लस 7 हे किती होणार 1000 प्लस 7 म्हणजे 1007 तर इथे काय केलं मी पहिले हे इथं ऑफ आहे सॉरी 20% ऑफ 500 क्वेश्चन करता 10 गुणिला 20% ऑफ 500 प्लस 7 तर पहिलं ऑफला सॉल्व केलं मी 20%ला काय लिहिलं 1/5 1/5चा 500 तर काय ते कटणार नंतर 10 इंटू 100 1000 प्लस 7 तर पहिले काय करायचं ऑफचं सॉल्व करायचं ठीक आहे नंतर समोरची प्रोसेस करायची इथपर्यंत कळालं चला तर एक्झाम्पल घेऊया सांगा आता पहिलं एक्झाम्पल काय 12 प्लस 4 गुणिला 5 तर पहिलं ऑपरेशन काय करायचं हे वाला ऑपरेशन करायचं कुठलं गुणा करायचं तर करा गुणाकाराचं ऑपरेशन 4 गुणिला 5 20 नंतर काय आहे 12 तर किती होणार आहे 32 कळालं इथं बघा इथं कुठलं ऑपरेशन करा पहिले डिव्हिजन बॉड मास तर पहिले कुठलं येतं डिव्हिजन नंतर मग ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन तर हे किती येणार हे 8 टाइम जाणार आणि 8 प्लस 43 किती होणार आहे 51 कळालं पहिले डिव्हिजन इथे बघा इथं कुठलं पहिलं करणार मल्टिप्लिकेशन कराल मल्टिप्लिकेशन करा 12 गुणिला 2 किती 24 आणि हे मायनसचे 17 -17 प्लस 24 किती प्लसचे 7 कळालं मोठ्या संख्येची साईन नेक्स्ट इथे बघा इथे काय करणार पहिले 17 मायनस 152 डिवायडेड बाय 19 तर आपण काय लिहू शकतो बघा 17 मायनस 152 डिवायडेड बाय 19 आता हे मायनस काय होणार प्लस तर 17 प्लस 152 डिवायडेड बाय 19 तर पहिलं ऑपरेशन कुठलं करणार डिव्हिजनचं केल्यानंतर काय येणार आपल्याला 17 प्लस इथे किती येणार 8 आणि हे 17 प्लस 8 किती होणार 25 ॲन्सर काय आपलं 25 कळालं इथपर्यंत नेक्स्ट आता बघा हा वाला क्वेश्चन बघा इथे काय म्हणतात 17 गुणिला मायनसचे प्लस आणि हे मायनस 87 डिवायडेड बाय 3 आणि हे 18 याचं बघा पहिलं ब्रॅकेटमध्ये काय -5 गुणिला 17 हे काय येणार मायनसचे 85 होणार नंतर हे मायनस प्लस होणार प्लस 87 डिवायडेड बाय 3 किती 29 आणि हे 18 कळालं तुम्हाला याचं काय होणार 39 47 आणि -87 प्लस 47 किती होणार हे 35 आणि हे 3 38 तर याचा आन्सर काय ना 38 हे या पद्धतीनेच करायचं आहे लिहून बघायचं नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप डोक्यामध्येच करायचं आहे ते कॅल्क्युलेशन ऑलवेज माइंडमध्ये करा ठीक आहे डोक्यात हां नेक्स्ट सांगा इथं काय येणार 17 गुणिला ब्रॅकेटमध्ये मायनसचे 5 हे मायनसचे 65 येणार हे मायनस काय होणार प्लस होणार 96 डिवायडेड बाय 2 म्हणजे 96चे अर्धे किती 48 ठीक आहे नंतर किती म्हणताय हे प्लसचे 20 हां आता सांगा 48 प्लस 20 किती होणार 68 48 प्लस 20 68 मायनस 65 किती प्लसचे 3 ठीक आहे मी लिहत का बरं नाही आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही खूप मोठे झाले आता स्टेप बाय स्टेप लिहायची पद्धत बंद करा ठीक आहे जितकं कॅल्क्युलेशन तुम्ही ब्रेनमध्ये करा तितकंच तुमचा ब्रेनचं पॉवर वाढेल ठीक आहे तेवढीच तुम्हाला फिडिंग होईल चला समोर हां बदाम खायची काही जरूरत नाही बदाम हेच आहे कॅल्क्युलेशन चला इथं काय कराल पहिले हे डिव्हिजन करणार इथे काय येणार -1 इथे किती येणार
81 हे या दोघा साईन काय हां हे मायनसची साईन आहे. इथे किती येणार 81 आणि हे प्लस 9. तर काय होणार 9 + 81 किती 90. 90 - 1 किती 80. कळालं. डोक्यामध्येच प्रयत्न करायचा की सॉल्व करा. चला नेक्स्टवाला सॉल्व करा हे वाला. तर पहिले काय करू आपण पहिले ब्रॅकेट करू. ब्रॅकेटमध्ये पण काय पहिले करू डिव्हिजन नंतर मग मल्टिप्लिकेशन. तर पहिले डिव्हिजन आहे. हे किती येणार +3 येणार. हे किती येणार +18 येणार आणि हे किती येणार -4 -4 -4 + 18 किती +14 +14 +3 +14 +3 17 +17 गुणिला 5 किती +85. डोक्यामध्येच करायचं आहे. स्टेप बाय स्टेप लिहायचं नाही आहे. ठीक आहे हे लक्षात ठेवा. हां नेक्स्ट पहिले काय ब्रॅकेटमध्ये पण बघा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे का पहिले नाही डिव्हिजन नाही आपल्या पहिले काय मल्टिप्लिकेशन. इथे काय म्हणते +18 गुणिला -6 तर काय येणार -6 येणार म्हणजे हे -17 आणि हे -6 किती 108 आणि हे +. ठीक आहे. आता बघा हे किती होणार 7 आणि 8 किती होणार 7 + 8 15 होते. तर हे किती 115 आणि हे 10 125 म्हणजे -125 आणि हे 9 -125 + 9 हे किती होणार -116 आणि हे 12 काय -12. ठीक आहे. तर मायनस प्लस होणार आणि मग 12 गुणिला किती 116. तर 12 गुणिला 100 किती होणार 1200 होणार. 12 गुणिला 10 किती 120 होणार आणि 12 गुणिला 6 किती होणार 72 होणार. मग यांचं काय करा ॲडिशन. हे 2 हे 9 हे 3 आणि हे 1392 याच पद्धतीनं करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. पहिलं मी 100 टाईम केला नंतर 10 टाईम नंतर 6 टाईम. कळालं इथपर्यंत. ठीक आहे. समोर बघा. हां ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट आलं फर्स्ट. ब्रॅकेटमध्ये पहिले बघा डिव्हिजन आहे का हो डिव्हिजन आहे. मायनसचे 27 / 3 तर -9 येणार आणि हे मल्टिप्लिकेशन आहे +5 गुणिला 2 किती +10 आणि हे प्लस हे इकडचे 4. ठीक आहे. तर हे किती होणार +10 आणि -9 +1 आणि हे 4 5 गुणिला ब्रॅकेट नंतर काय गुणाकार इकडे. तर 5 × 3 किती 15 + 2 किती 17. ॲन्सर काय आलं 17. स्टेप बाय स्टेप डोक्यामध्येच करायचं आहे. हां ब्रॅकेट आला. ब्रॅकेटच्या अंदर अजून एक लहान ब्रॅकेट आहे हावाला. ठीक आहे. तर पहिले याला सॉल्व करा. तर ब्रॅकेटमध्ये काय पहिले डिव्हिजन आहे का नाही मल्टिप्लिकेशन आहे का हो मल्टिप्लिकेशन 3 गुणिला 3 + 9 आणि हे मायनस हे किती 2 गुणिला 2 4 तर +9 आणि -4 किती +5 तर ++ या ब्रॅकेट सॉल्व झाला. याचा ॲन्सर काय आला ++ 15 / 5 किती होणार +3. मोठा ब्रॅकेट पण सॉल्व झाला. बट या मोठ्या ब्रॅकेटच्या पहिले काय मायनस तर याला पण साईन काय लागेल मायनस. तर -3 62 - 3 किती 50 नाही +50 नाही. ठीक आहे. आता अपचं बघा. आता बघा इथे काय म्हणत आहे 16 2/3% ऑफ 684 / 11 1/9% ऑफ 171. आता बघा तुम्हाला काय म्हटलं पहिलं काय येणार वीचा आला काय मिनेकुलम म्हणजे बार आहे का नाही ब्रॅकेट आहे का नाही नंतर काय ऑफ आहे का हो ऑफ आहे. नंतर काय डिव्हिजन म्हणजे पहिले ऑफ करा. इथं डिव्हिजन पण आहे तर पहिले डिवाईड नको करा. डिव्हिजन पण आहे पण डिवाईड नको पहिले ऑफ करा. तर 16 2/3% म्हणजे किती होणार 1/6. मी हे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सांगणार कन्वर्जन. ठीक आहे. 1/6 ऑफ 684 डिवायडेड बाय ह्याचं काय येणार 1/9 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. ऑफची मिनिंग काय असते मल्टिप्लिकेशन येते सिम्पल. ऑफचं काय मिनिंग असते मल्टिप्लिकेशन. बट पहिले काय करायचं पहिले ऑफ करायचं. ठीक आहे. तर इथे काय येणार 171. हां आता काटा हे किती येणार पहिले 1 टाईम जाणार नंतर अजून परत 1 टाईम जाणार आणि परत
4 टाईम जाणार 14 प्लसचे 14 आणि हे किती येणार हे 19 म्हणजे 114 डिवायडेड बाय 114 डिवायडेड बाय 19 म्हणजे किती 6 टाईम. ठीक आहे 114 पहिले याचा आन्सर काय आला 114 114 डिवायडेड बाय याचा आन्सर काय आला 19 114 डिवायडेड बाय 19 काय 6. ठीक आहे हां परत इथं बघा इथे काय पहिले ऑफ आहे तर याला काय लिहू शकतो 1/7 लिहू शकतो 1/7 ऑफ 350 1/7 ऑफ 350 प्लस मायनस 2/3 इथे काय क्वेश्चन मार्क आहे आणि इकडे काय 30 आहे तर 1/7 हे किती येणार किती कट्टे 50. ठीक आहे आता बघा हे क्वेश्चन मार्क इथे आहे क्वेश्चन मार्कची साईन काय मायनस आहे त्याला तिकडे घेऊन जा आणि याला इकडे घेऊन या तर काय बनणार प्लसचे आणि हे इकडे आलं तर काय येणार मायनस होणार -30 आणि हे काय होणार 2/3 आणि हे क्वेश्चन मार्क तर हे किती होणार प्लसचे 20 इक्वल टू 2/3 क्वेश्चन मार्क ते काय होणार 20 गुणिला 3 डिवायडेड बाय 2 नाही क्वेश्चन तर हे कटले 10 गुणिला 3 30 तर याचा आन्सर काय आलं 30. कळालं तुम्हाला इथपर्यंत. ठीक आहे चला हा वाला क्वेश्चन बघा पहिले काय 16चा स्क्वेअर किती 256 प्लस आहे नंतर हे 5/8 ऑफ 3 तर पहिले डिवाइड करा 8ने तर पहिले किती जाणार 4 टाईम जाणार 32 मग किती झालं 3 टाईम 5 गुणिला 43 तर 5 गुणिला पहिले 40 केला किती होणार 200 प्लस 5 गुणिला 3 किती 15 200 प्लस 15 215 झाले इथे लिहा 215 इथे काय क्वेश्चन मार्क आणि हे किती इक्वल टू 500. आता हे करा 256 आणि 215 200 किती 400 50 न 10 किती 60 400 न 60 460 460 आणि 5 प्लस 6 11 ठीक आहे 460 आणि किती 11 किती 471 आणि हे प्लस क्वेश्चन मार्क आणि इक्वल टू 500 क्वेश्चन मार्कची साईन पॉझिटिव्ह आहे याला इथंच ठेवा याला इकडे घेऊन जा म्हणजे 500 मायनस 71 किती 29 आन्सर काय ना 29. कळालं इथपर्यंत तुम्हाला बस. नेक्स्ट इथे बघा इथे काय म्हणत आहे 19 गुणिला 20% ऑफ 105 डिवायडेड बाय 3 तर बघा पहिले कुठलं ऑपरेशन करायचं ऑफवाला ऑपरेशन करा. ठीक आहे पहिले कुठलं करायचं ऑपरेशन ऑफवाला करा. ठीक आहे ऑफवाला डिव्हिजन नाही डिव्हिजन पण आहे मल्टिप्लिकेशन पहिले कुठलं करा ऑफवाला करा. तर 90% गुणिला 20%ला काय लिहू शकतो 1/5 105 डिवायडेड बाय 3 पहिले हे करा काय येणार हे 21 येणार. आता 21 मग काय येणार डिव्हिजन 21 डिवायडेड बाय 3 किती 7 मग 7 गुणिला 90 किती 630. कळालं इथपर्यंत. नेक्स्ट इथे बघा पहिले कुठलं करा ऑफचं करणार ऑपरेशन तर 45%ला काय लिहू शकतो नाहीतर पर्सेंट आहे पर्सेंटने 2 0 कटले काढून चला. आता उरलं का 45 गुणिला 3 तर डोक्यात करा 40 गुणिला 30 120 120 प्लस किती 5 गुणिला 3 15 120 प्लस 15 135 हे क्वेश्चन मार्क इकडे. हां आता बघा इथे काय म्हणत आहे 27 गुणिला 40 डिवायडेड बाय 9. आता हे सिक्वेन्समध्ये होत होतं आपण पहिलं डिवाइड पण याला पण करू शकतो. तर इथे किती येणार 3 हे 3 गुणिला 40 किती 120. ठीक आहे इथे क्वेश्चन मार्क आहे क्वेश्चन मार्कची साईन काय मायनस तर त्याला तिकडे घेऊन जा आणि याला इकडे घेऊन जा म्हणजे 135 मायनस 20 किती 15 म्हणजे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय आली 15. कळालं इथपर्यंत तुम्हाला. ठीक आहे नेक्स्ट परत 65% ऑफ 200 तर पहिले पर्सेंट काढून टाका 0 कटले 65चे डबल किती 130 प्लस पर्सेंटनं काटलो आपण 2 0 35 गुणिला 4 म्हणजे 30चे 4 टाईम करा किती 120 आणि मग 5चे 4 टाईम करा 20 120 आणि 20 140 तर हे किती होणार 130 प्लस 140 270.
याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. कळालं? बॉडमास रूल काय असते, पहिले ब्रॅकेट सॉल्व करा, नंतर ऑफ, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता, पण बाकी याच्यात करू नाही शकणार तुम्ही. ठीक आहे? तुम्हाला सिक्वेन्स वाईज अगर पहिले काय दिलं असेल, डिव्हिजन दिलं असेल तर डिव्हिजनच करा, नंतर पहिले तर ब्रॅकेट, फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करा, नंतर ऑफ बघा, ऑफ 6चे 20%, 200चा 20%, असं मराठीमध्ये 6चे येते. ठीक आहे? ऑफच्या बदली. ठीक आहे? तर पहिले ते सॉल्व करा. ठीक आहे? तर या पद्धतीने आपण आज बॉडमास रूल शिकला. ठीक आहे? यावर तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला ते समोर क्लिअर होणार. ठीक आहे? थँक्यू.